विद्यार्थी मित्रांनो, टी आर गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 2022 या सालाची तृतीय भाषा म्हणजे इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला मग बघा, पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो उत्तरावरची दिलेले प्रश्न आहेत. उत्तर हा व्यवस्थितपणे पॉज करून तो रीड करा आणि नंतरून उत्तराखालील दिलेले पॅसेज खालील दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. इथे बघा, जो पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आयडेंटिफाय what Rakesh Sharma could not see from the space. बघा, राकेश शर्मा जो स्पेसवरनं त्याला कोणत्या गोष्टी दिसलेल्या नाहीयेत. इथे बघा उत्तरामध्ये राकेश शर्मा reported that he could identify India easily from space. He could see the blue ocean. जे ते वरतून पाहिलेल्या तिने गोष्टी ते सांगितल्यात. इथे ग्रीनलँड सांगितलेलं आहे, स्नो कॅप डॅझलिंग हिमालयाज ह्या तिने सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जो ऑप्शन क्रमांक 2 आहे प्लेन, हा तिने सांगितलेला नाहीये. त्यामुळे कुड नॉट असल्यामुळे जे करेक्ट ऑप्शन पहिलेचं आहे ते 2 असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज करेक्ट statement for the following. Rakesh Sharma was the first person in the world to travel in space. बघा, राकेश शर्मा हा पहिला पर्सन होता की ज्याने स्पेसमध्ये ट्रॅव्हल केलंय. बघा, उत्तरात जर पाहिलं आपण तर युरी गॅगरिन वॉज द फर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड ट्रॅव्हल इन टू द स्पेस. म्हणजे राकेश शर्मा नसून तो युरी गॅगरिन होता. त्यामुळे हे जे विधान आहे ते आपण फॉल्स म्हणूया. त्यामुळे जे पहिलं ऑप्शन आहे हे पहिलं ऑप्शन हे करेक्ट असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ड. ॲस्ट्रॉनॉट, स्पेस, स्क्युबा ड्रायव्हर. आता इथे बघा, स्क्युबा ड्रायव्हर हे वॉटरच्या संबंधित आहे, अंडर वॉटरच्या संबंधित असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुन्हा एक छोटासा पॅसेज उतारा आहे. हा उतारा तुम्ही व्यवस्थितपणे काळजीपूर्वक वाचा. व्हिडिओ पॉज करून तो पहिल्या सुरुवातीला वाचून घ्या. चला त्या उतार्यावरील आपण प्रश्न सॉल्व करूया. बघा, पुढचा प्रश्न आहे, चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विच आर ट्रू. म्हणजे यातले खालील 2 वाक्य जे बरोबर आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. बघा, द फिन आर लाईक इट्स नोज. द व्हेल इज नॉर्मल. The whale cannot hear the sound. They can hear sound made by other whale thousands of kilometers away. इथे बघा, जो करेक्ट ऑप्शन आहे चौथ्याचं हा 2 आणि 4 हा करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन क्रमांक 5. चूज करेक्ट ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक. इथे बघा, व्हेल्स कॅन जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 4 आहे. का? द व्हेल्स कॅन ब्रेथ एअर. दे कॅन नायदर स्मेल नॉर सी बट दे कॅन हिअर. ते स्मेल घेऊ शकत नाही आणि ते पाहू शकत नाही, परंतु ते ऐकू शकतात.
करेक्ट ऑप्शन आहे चौथा. पुढचा बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सुरेंद्र चौहान क्लाइम अप माउंटन एव्हरेस्ट 8,848 meters high above sea level. He got the prize for. याचं करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट द एक्सपिडिशन. हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. कारण डायरेक्शन हे दिशा दर्शवतं, ट्रॅडिशन हे आपल्याला एक प्रथा दर्शवतं, आणि जे एक्सपिडिशन आहे ते एका प्रकारची आपल्याला मोहीम या शब्दातून दर्शवतं. त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन आहे ते फर्स्ट हे करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक आहे 7. रीता लाइक्स अ पावभाजी वडापाव केक बट हर डॅश डॅश डिश इज पुरी भाजी. याचा करेक्ट ऑप्शन आहे फेवरेट. कारण बिगेस्ट म्हणजे सगळ्यात मोठं, टिनी सगळ्यात लहान, आणि टेस्टी स्वादिष्ट होतं, परंतु ग्रॅमॅटिकली फेवरेट हा तिथे करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळे 7व्याचं फर्स्ट हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन विच डज नॉट हॅव अ प्रफिक्स. प्रफिक्स आणि सफिक्स हे कन्सेप्ट सर्वप्रथम आपण समजून घेऊया. मित्रांनो, प्रफिक्स म्हणजे जो रूट वर्ड असतो, मूळ जो शब्द असतो, त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला आपण काही लेटर लावून तो अर्थपूर्ण शब्द तयार करतो, त्याला आपण प्रफिक्स म्हणतो. आणि जे सफिक्स असतं ते रूट वर्डच्या एंडिंगला जे लेटर लावून आपण जो अर्थपूर्ण शब्द तयार करतो त्याला सफिक्स असे म्हणतो. आपल्याला इथे ह्या प्रश्नामध्ये कोणते शब्द हे प्रफिक्स नाही आहेत, विच डज नॉट हॅव अ प्रफिक्स, हे आपल्याला शब्द शोधायचे आहेत. जो पहिला ऑप्शन आहे हा डिसॅग्री. हा ॲग्रीला हा डिस हा प्रफिक्स लावून तो डिसॅग्री हा शब्द तयार झालेला आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रफिक्स आहे. त्यामुळे आपल्याला प्रफिक्स नसलेले हे शब्द ओळखायचा आहे. तिसरा आहे ॲपियरला आपण डिसॲपियर हे प्रफिक्स लावलेलं आहे. ऑनेस्टला डिसऑनेस्ट हे प्रफिक्स लावलेलं आहे. त्यामुळे जे ऑप्शन उरतोय ते डिस्टंट हा ऑप्शन करेक्ट असणार आहे की ज्याला प्रफिक्स लागलेलं नाहीये. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9. The teacher said ... blackboard. Write down all sentences. इथे बघा, आपल्याला या वाक्याला संबंधित असणारे जे फ्रेज आहे ते आपल्याला ओळखायची आहे. इथे बघा, लुक पहिली जे ऑप्शन आहे लुक इन. आता लुक इनचा अर्थ आहे ते आत पाहणे. लुक इनचा जो अर्थ आहे तो आत पाहणे. लुक इनटू म्हणजे तपास करणे. लुक फॉर म्हणजे थोडक्यात शोधणे या अर्थाने आपण इथे घेऊ शकतो. आणि लुक ॲट म्हणजे पाहणे किंवा कडे पाहणे या अर्थाने आपण पाहू शकतो. तर याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो द टीचर सेड ब्लॅकबोर्ड कडे पाहणे, यासाठी आपण लुक ॲट म्हणजे ऑप्शन क्रमांक आपण 4 हे सिलेक्ट करू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विच इज रिलेटेड विथ नेचर. बघा, निसर्गाशी संबंधित असणारे आपल्याला हे शब्द तयार करायचे किंवा शब्दाशीमध्ये शोधायचं आहे. त्यातलं जे
करेक्ट ऑप्शन आहे ते पहिलं आहे मून, आणि त्यातलं जे दुसरं ऑप्शन आहे ते आहे, माफ करा, तिसरं हे आहे ट्री. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल. क्रॉसवर्ड तुम्हाला इथे एक लेटर यूज करायचंय जेणेकरून तुम्हाला एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल, आणि खालील ऑप्शन पैकी तुम्हाला जो पहिला ऑप्शन आहे तो ऑप्शन आपल्याला हो आणि इथे ई टाकून हा शब्द तयार होतो, शॉवर आणि फ्लॉवर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इथे बघा, प्रश्न क्रमांक 12 आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. इथे बघा, तुम्हाला वेगवेगळे शब्द त्यांनी दिलेले आहेत आणि या शब्दांचा, या वर्डचा उपयोग करून तुम्हाला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. तर बघा, जे रॉयल फिजिशियन वॉन्टेड टू अपॉइंट अ महाराजा, म्हणजे रॉयल फिजिशियनला महाराजा अपॉइंट करायचे, त्याच्यामुळं हा ऑप्शन तर होऊ शकत नाही. हा ऑप्शन होऊ शकत नाही. पुढचा, महाराजा अपॉइंटेड टू वॉन्ट अ रॉयल फिजिशियन. इथे ईडी दिलेला आहे अपॉइंटेडला आणि इथं अपॉइंट दिलंय, त्यामुळे हा होऊ शकत नाही. रॉयल महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ फिजिशियन. रॉयल महाराजा, रॉयल हा शब्द महाराजा सोबत हा ग्रॅमॅटिकली किंवा हे येत नाही, त्याच्यामुळे जो ऑप्शन दुसरा आहे महाराजा वॉन्टेड टू अपॉइंट अ रॉयल फिजिशियन हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13 आहे तो, कम्प्लीट द सेंटेन्स युजिंग करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. इथे बघा, करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब हा आपल्याला ओळखायचा आहे. इफ यू स्टडी हार्ड यू डॉट डॉट पास. इथे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये आर आहे, दुसरं वुड आहे, विल आहे आणि शुड आहे. इथे बघा, आपल्याला जर वाक्य इफ असेल आणि पुढे प्रेझेंट टेन्स म्हणजे जो क्रियापद आहे ते प्रेझेंट टेन्स मध्ये जर असेल तर तुम्हाला विल आणि क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं लागतं. जर इथे तुम्हाला पास्ट किंवा आपण त्याला म्हणतो जर पास्ट मधील जर व्हर्ब असेल तर इथे वुड आलं असतं. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला आहे इफ प्लस प्रेझेंट प्लस विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. दुसरं आहे इफ प्लस पास्ट प्लस वुड प्लस, इथे वुड आला असतं जर पास्ट जर क्रियापद असतं किंवा पास्ट टेन्स मधलं जर वाक्य असतं तर वुड आला असतं, परंतु इथे स्टडी असल्यामुळे हे वाक्य प्रेझेंट टेन्स असल्यामुळे ऑप्शन क्रमांक हे 3 असणार आहे. चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. यू डॉट डॉट कम्प्लीट युअर स्टडी देन यू गो आउटसाइड टू प्ले. इथे बघा, जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन
हा पहिला असणार आहे मस्ट. इथे बघा मॉडेल ऑक्झिलरीज तुम्हाला यूज करायचे आहे. जो मस्ट आहे ते आपण एक प्रकारचं बंधन किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये ऑब्लिगेशन साठी मस्ट हा यूज केला जातो. आणि इथे यू मस्ट कम्प्लीट युअर स्टडी देन गो आउट टू प्ले. एका प्रकारचे तुम्हाला एक बंधन टाकले किंवा एक आदेश दिलाय, त्यामुळे ते मस्ट तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते मस्ट हे आपल्याला मॉडेल ऑक्झिलरीज करायचं आहे. मे हे पॉसिबिलिटीसाठी किंवा परमिशनसाठी आपण हे वापरत असतो. कॅन हे ॲबिलिटीसाठी आपण हे यूज करू शकतो. कुड हे भूतकाळासाठी आपण वापरतो किंवा आपण तर क्षमता दर्शवण्यासाठी आपण वापरत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे रीड द सेंटेन्स अँड रिकग्नाइज इट्स टाइप्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द डॉक्टर सेड डोंट पॅनिक. इथे बघा सेंटेन्सचे प्रकार इथे दिलेले आहेत. पहिला आहे ॲसर्टिव्ह, एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह आणि इम्परेटिव्ह. इथे बघा द डॉक्टर सेड डोंट पॅनिक. सर्वप्रथम हे जे ऑप्शन आहेत, ॲसर्टिव्ह हे सरळ वाक्य असतं की ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट या प्रकारचं सरळ विधानार्थी वाक्य असतात. पुढे एक्सक्लेमेटरी मध्ये तुम्हाला उद्गारवाचक हे वाक्य असतात किंवा आपण त्याला म्हणू एक्सक्लेमेशन त्या वाक्याच्या शेवटी असतं, जेणेकरून आपण या चिन्हावरून एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे आपण ओळखू शकतो. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे प्रश्नार्थक जे प्रश्न असतात किंवा वाक्य असतात ते इंट्रोगेटिव्ह मध्ये मोडतात, त्यामुळे हे होऊ शकत नाही. आणि इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य की ज्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने किंवा आपण त्याला व्हर्बने होते असं म्हणतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तिसरं आहे इम्परेटिव्ह. कारण डोंट पॅनिक वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने झालेली आहे, व्हर्बने झालेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 आहे फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोनाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. इथे बघा खाली दिलेल्या जे सेंटेन्स आहे त्यामधील आपल्याला प्रोनाउनची संख्या ही ओळखायची आहे. बघा वाक्य काय आहे, वी हॅड अ ब्रेन द स्ट्रॉमिंग सेशन ही स्पोक टू अस अबाउट इट. इथे बघा वी हा एक प्रोनाउन आहे, ही हा दुसरा प्रोनाउन आहे आणि अस हे एक आहे प्रोनाउन आणि शेवटचं आहे ते इट. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 4 म्हणून सांगता येईल. ठीक आहे, प्रोनाउन म्हणजे त्याला आपण सर्वनाम म्हणतो. नामाच्या ऐवजी आपण या प्रोनाउनचा वापर करत असतो. आय, वी, यू, ही, सी, इट, दे अशा प्रकारचे प्रथमरूपी हे प्रोनाउन आहेत. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे पिक आउट द नंबर ऑफ adjectives in the following sentence. The king was angry but he tried to claim himself. इथे बघा ऍडजेक्टिव्ह आपल्याला वाक्यामध्ये किती आलेत हे ओळखायचं आहे. इथे बघा अँग्री हे एकच ऍडजेक्टिव्ह आल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1. पुढचं बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. इथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस पाहायचं आहे. बघा मित्रांनो,
चेंज द व्हॉइस या आपल्या टॉपिकमध्ये दोन प्रकार पडतात. पहिलं तर असतं ॲक्टिव्ह व्हॉइस, दुसरं आहे पॅसिव्ह व्हॉइस. इथे बघा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि ॲक्टिव्ह व्हॉइसचं ज्यावेळेस आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जातो त्यावेळेस ऑब्जेक्ट हा सब्जेक्ट जागी येत असतो आणि टू बी चं रूप प्लस with 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस बाय प्लस जे सब्जेक्ट असतं ते ऑब्जेक्ट म्हणून जातं. असं हे कन्स्ट्रक्शन असतं पॅसिव्ह व्हॉइसचं. तर बघूया आपण खालील दिलेल्या ऑप्शनपैकी जे ऑप्शन क्रमांक आहे 4, कारण डुअर द पोर्टर हे सब्जेक्ट आहे, ओपन हे वर्ब आहे आणि द डुअर हे ऑब्जेक्ट आहे. द डुअर ओपन पास्ट असल्यामुळे टू बी रूप आपण वॉज वापरलं. क्रियापदाचं तिसरं रूप ओपन्ड बाय द पोर्टर म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचं पाहूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द टीचर सेड लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी द क्रीपर. बघा दिलेलं जे वाक्य आहे ते डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच यातील आहे बघा. आणि लुक द टीचर सेड लुक ॲट एव्हरी प्लांट म्हणजेच तुम्हाला इम्परेटिव्ह सेंटेन्स हे असल्यामुळे इथे जे ऑप्शन क्रमांक आहे तो 1 असणार आहे, कारण द टीचर टोल्ड जे दोन वाक्याला जोडणार आहे ते 2 असणार आहे. त्यामुळे लुक ॲट एव्हरी प्लांट एव्हरी द क्रीपर हे त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज वन इनकरेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. इनकरेक्ट आपल्याला चुकीचं ऑप्शन इथे शोधायचं आहे. इथे बघा पहिला ऑप्शन आहे गुड बेटर बेस्ट. इथे दिलेला आहे की जो डिग्रीचा जो पार्ट आहे कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकारचे एक प्रकारचे उदाहरणं दिलेले आहेत. हे चुकीचं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. गुड बेटर बेस्ट हे करेक्ट आहे त्यामुळे हे ऑप्शन असू शकत नाही. लेट लेटर लेटेस्ट हे सुद्धा बरोबर आहे. थिन थिनर थिनेस्ट हे सुद्धा बरोबर आहे, परंतु टॉल मोर टॉल मोस्ट टॉल हे होत नाही. टॉलर टॉलेस्ट हे असं होतं, त्यामुळे याचं इनकरेक्ट ऑप्शन 3 आहे. पुढे पाहूया. पुढचा प्रश्न. नीतू गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन. हर मदर सेड GR8 वर्क. याचे जे करेक्ट ऑप्शन आहे ते ग्रेट. जो लॉंग फॉर्म आहे तो ग्रेट होतो. पुढे बघा. Read the mail and choose the correct alternative. The number 11 is related to date, font size, number of mails and times. इथे बघा, इथे तुम्हाला लँग्वेजची फॉन्ट असते, त्यामुळे जे करेक्ट ऑप्शन आहे ते 2 असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया.
इथे एक इमेज दिली आहे. विच डेज आर नॉट मेन्शन इन द वेबसाईट. ह्याच्या वेबसाईटवरती तुम्हाला कोणत्या ज्या 2 गोष्टी त्या मेन्शन केलेल्या नाही आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. इथे बघा, पहिलं रिपब्लिक डे आहे, एन्व्हायरमेंट डे आहे, सोशल स्टडीज आहे, सोशल जस्टिस आहे, इंडिपेंडन्स डे आहे. इथे बघा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल योगा, सोशल जस्टिस डे म्हणजे एन्व्हायरमेंटल. इथे इंडिपेंडन्स डेचा कुठे रेफरन्स नाहीये. इथे रिपब्लिकचा रेफरन्स नाही, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन हे 2 असणार आहेत, 1 आणि 3. पुढचा प्रश्न घेऊया. इथे बघा, क्लॉक वरती हा प्रश्न आहे. इफ द क्लॉक शोज द टाइम 5:10, which watch shows the right time? Choose the correct alternative. 5:10 म्हणजेच काय, तर 5 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. 5:10. इथे बघा, जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक आपल्याला पहिला ऑप्शन क्रमांक दिसतोय, जिथे 5 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. बघा, क्लॉकच्या या टॉपिक मध्ये जे क्वार्टर हा शब्द आहे, हा 15 मिनिटासाठी आपण हा यूज करत असतो. इथे बघा, क्वार्टर टू म्हणजेच क्वार्टर टू 9 जर आपण असं घेतलं तर म्हणजेच आपल्याला 8:45 म्हणजेच 9 वाजायला 15 मिनिटं बाकी, याचा असा अर्थ होतो. पुढे बघा, $10 म्हणजेच काय, तर 10 वाजून 15 मिनिटं झालेले आहेत, याचा असा अर्थ आपण घेऊ शकतो. पुढे 1:30 म्हणजेच काय, तर 1 वाजून हाफ म्हणजे अर्धा, 1 वाजून 30 मिनिटं झाले आहेत. अशा पद्धतीने आपण क्लॉकचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. इथे बघा, हॉवर हँड म्हणजेच काय, लहान काटा, आणि मिनिट हँड म्हणजेच मोठा काटा. ठीक आहे, व्यवस्थितपणे माहिती लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला क्लॉकवरचे जे काही उदाहरणं असतील ते सोडायला तुम्हाला सोपं जाईल. पुढचा आणि आपण शेवटचा प्रश्न पाहूया, की जो 25वा प्रश्न आहे. छोटस एक उत्तर दिलंय. Complete the sentence by choosing the correct words. PV Sindhu, Sakshi Malik, Gopi Chand and Mandeep Singh was the awarded by. बघा, कोणत्या अवॉर्डने त्यांना हे केलेलं आहे, तर त्याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते, तर दिल्ली गव्हर्नमेंटने त्यांना हे केलेलं आहे, अवॉर्ड दिलेला आहे. हे तुम्ही बघू शकताय, दिल्ली गव्हर्नमेंट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असताना उतारे व्यवस्थितपणे वाचत चला आणि त्यावरचे प्रश्न हे सॉल्व्ह करत चला. ग्रामरचे जे वाक्य असतील, सेंटेन्स असतील, ते सुरुवातीला न पाहता सोडवण्याचा प्रयत्न करा. अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी या आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक किंवा त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. धन्यवाद.